लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आयोजित डॉक्टर नारायण भोसले यांच्या भटक्या विमुक्तांची इतिहासाची साधने या ग्रंथावर भव्य चर्चा आणि मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। भटक्या विमुक्तांच्या इतिहासाची साधने या ग्रंथावर चर्चा व्हावी, ती कार्यकर्ते, अभ्यासक आणि सहानुभूतीदार आणि उर्वरित शोषित समूह यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लेखक विचारवंत डॉक्टर नारायण भोसले, लोकधारा भटके विमुक्त संघटनेच्या अध्यक्षा राष्ट्रीय समन्वयक ॲडव्होकेट पल्लवी रेणके, अभ्यास विचारवंत सचिन गरुड, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सचिव कॉम्रेड महादेव खुडे, भारत राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांची खास उपस्थिती होती। सर्वांच्या उपस्थित मान्यवरांचा सन्मान करून या सोहळ्याला सुरुवात झाली। भटक्या विमुक्तांच्या उत्पादनाच्या चळवळी अत्यंत बिकट परिस्थितीत संघर्ष करत असला तरी हा समूह मोठ्या प्रमाणात सुसंघटित नसल्यानं राज्यकर्त्यांना धोरण ठरवण्यासाठी आवश्यक दबाव गट तयार होत नाही। म्हणून या प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास होणं गरजेचं असल्याचे मत यावेळी डॉक्टर नारायण भोसले यांनी मांडले। भटक्या विमुक्तांच्या समोर चर्चा करायची आहे। तो फोन आणि तो आवाज सिरियस होता, गंभीर होता। गेल्या किमान 20 वर्षाच्या पूर्वीपासून मी कॉम्रेड महादेव खुडे यांना ओळखतो आणि गेल्या 30 वर्षापासून मी भटक्या आणि विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करतो। अर्थात मी एका डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेचा विद्यार्थी असतानापासून सभासद होतो आणि कार्यकर्ता होतो, म्हणून कदाचित मी हे करू शकलो। महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय प्राध्यापक हे विरोध मला लावायला कधीही आवडलं नाही, कधीही मी ते लावत सुद्धा नाही। किंवा नावापुढं डॉक्टर सुद्धा मला लावायला आवडत नाही। पण मी एक लहानपणी शपथ घेतली होती की मी माझ्या नावापुढं स्त्री लावणार नाही आणि स्त्री घालवण्यासाठी मला PhD करणे आवश्यक आहे, म्हणूनच मी ती केलेली आहे। जशी बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, कारण ते माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही। यावेळी लोकधारा भटके विमुक्त संघटनेच्या अध्यक्षा राष्ट्रीय समन्वयक ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी आपले मत व्यक्त केले। या ग्रंथावर जेव्हा चर्चा करतोय तेव्हा या ग्रंथाची उपयुक्तता किती आहे, कारण सातत्याने आत्ता मगाशी रेणके आयोगाचा उल्लेख झाला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेणके आयोग हा भारतातल्या भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी 2006 साली केंद्र सरकारने स्थापित केला होता। परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी एक मी तुम्हाला सांगू इच्छिते, ज्याच्यावरून आपल्याला याचं महत्त्व कळेल। 2005 साली BJPचं सरकार होतं आणि BJPच्या सरकारने भटक्या विमुक्तांसाठी आयोग यावा म्हणून प्रयत्न केले होते आणि त्यावेळेस त्यांनी जस्टिस नायक, आंध्र प्रदेशचे बंजारा समाजाचे निवृत्त सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत, त्यांना या आयोगाचं अध्यक्ष केलं होतं। त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांना टर्म्स अँड रेफरन्सेस सांगितले, भटक्या विमुक्तांच्या बाबतीत तुम्हाला शिफारशी करायच्या आहेत। त्यांनी ते स्वीकारलं। ते केवळ 7 दिवस कार्यालयात राहिले, केवळ 7 दिवस मोजून, आणि त्यांनी 8व्या दिवशी राजीनामा लिहून दिला। त्याचबरोबर या प्रसंगी महादेव खुडे आणि राजू देसले यांनी या उपक्रमाविषयी आपले मत स्पष्ट केले। विविध जातीमध्ये, विविध धर्मामध्ये विभागलेले असताना 20 कोटी समुदाय असलेला भटका विमुक्त आज देशामध्ये ज्या पद्धतीने जीवन जगतोय आणि स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत असताना आज ज्या पद्धतीने समाजाची अवस्था आहे, त्याचं खरोखर चिंतन या देशातील सर्वांनी, जनतेने आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी जे सत्ता आजपर्यंत भोगली, या सगळ्यांनीच करण्याची गरज आहे असं मला वाटतं। हे या देशातल्या सामाजिक, आर्थिक
आणि लिंगभावी विषमतेच्या विरोधामध्ये प्रबोधन आणि संघर्ष करणारं एक संघटन आहे. आणि म्हणून डॉक्टर नारायण भोसले यांच्या ग्रंथावर चर्चा घडवणं आणि त्या निमित्ताने समाजातल्या सगळ्या शोषित समूहांना एकत्र करणं हे आपल्या संघटनेचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम. डॉक्टर नारायण भोसले हे आघाडीचे अभ्यासक विचारवंत असून इतर प्रश्नांसोबतच भटक्या विमुक्त समूहाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्यानं अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. म्हणूनच त्यांच्या भटक्या विमुक्तांच्या इतिहासाची साधने या ग्रंथावर चर्चा व्हावी, ती कार्यकर्ते, अभ्यासक, सहानुभूतीदार आणि उर्वरित शोषित समूह यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी या कार्यक्रमाचा घाट घालण्यात आलेला होता, असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे यांनी या सोहळ्यासाठी सर्वांना निमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी काल खास नाशिकमध्ये दाखल झालेले होते. रविवारी रोटरी सभागृह येथे मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.